नमस्कार. मी डॉक्टर उदय देशपांडे. आज तुमच्या समोर अभिवाचन या व्हिडिओ सिरीज मधला पुढचा व्हिडिओ घेऊन येत आहे. आज आहे 14 नोव्हेंबर आणि आज आपण 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा करतो. आता हे बालदिन, त्यातलं बाल म्हणलं की मला 3 गोष्टी आठवतात. एक ते आपले लाल बाल पाल मधले बाल, जे आपले बाळ गंगाधर टिळक. दुसरं बाल, हिंदीतले बाल आपले, आणि जे बाय डिफॉल्ट आपल्या डोक्यावरती येत असतात, जातही असतात. काही लोकांचं येण्या जाण्याचं प्रमाण थोडंसं बिघडतं आणि मग जेव्हा आपण केश कर्तनालयात जातो त्यावेळेला तिथले जे कलाकार असतात, काही जणांचे कापून कापून जमतात आणि काही जणांचे शोधून शोधून जमतात. तर असे ते बाल. आणि तिसरा अर्थातच जो बालदिन, जे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती, जो बालदिन म्हणून साजरा केला जातो. असे हे 3 प्रकारचे बाल माझ्या डोळ्यासमोर येतात. आता या बालदिनानिमित्त काहीतरी लिहावं अशी इच्छा झाली आणि म्हणून मग हे अगदी ताजं गरम लिखाण आज तुमच्या समोर आजच्या दिवशीच सादर करावं असं ठरवलं आणि सादर करतो. वि. स. खांडेकर, दासी फडके, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, चार्ली चॅप्लिन, अब्राहम लिंकन, ब्रूस ली, महात्मा गांधी, हिटलर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आर्य चाणक्य. आता या सर्व महामानवांची नावं घेण्याचं कारण जरा वेगळं आहे. म्हणजे त्यांच्यात तसं काही साम्य नाहीये, पण एक साम्य आणि ते आवर्जून आपल्याला दिसून येतं. म्हणजे हे सगळे असामान्य होते आणि महान होते आणि यांच्या नावावरती अनेक गोष्टी खपवल्या जातात. आता प्र. के. अत्रे यांच्या नावावरती पाचकळ विनोद करून अनेक जण पानचट विनोदवीर बनलेले आपण पाहतो. तसंच पु. ल. देशपांडे यांच्या नावावरती सुद्धा अनेक गोष्टी खपवून अनेक जण कोट्याधीश देखील झालेले आहेत. तर आणि आर्य चाणक्यांबद्दल तर काय बोलायलाच नको. अनेक सुविचार यांच्या नावावरती खपवले जातात आणि बरीच लोक तत्वज्ञानी बनलेली आहेत. पण मी आज अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे जे या मांदियाळीत तर आहेच, म्हणजे ही व्यक्ती महान तर होतेच, पण अशा क्षेत्रात, जे क्षेत्र अतिशय वृक्ष भावनाविहीन असं क्षेत्र आहे. आता वरील सर्व जे आधी मी सांगितली नावं, त्या व्यक्तींची जर का तुम्ही विचार केला तर या सगळ्या व्यक्ती समाजाशी, सामान्य लोकांशी कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपाने अटॅच होतात, म्हणजे कुठेतरी त्यांचा संबंध होता, जोडल्या गेल्या होत्या. पण मी आज ज्या व्यक्तीविषयी बोलणार आहे ती व्यक्ती सामान्य लोकांपासून दूर, एकांतात, आपल्या स्वतःच्या क्षेत्रात मग्न असणारी अशी व्यक्ती आहे. तरीही त्या व्यक्तीला समाजात एक स्थान आहे, एक मान आहे. ती व्यक्ती म्हणजे महान शास्त्रज्ञ डॉक्टर अल्बर्ट आइन्स्टाईन. आता हा प्रश्न उभा राहू शकतो की अल्बर्ट आइन्स्टाईनच का आणि मुळात शास्त्रज्ञच का? आता या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी एकाच शब्दात देऊ शकतो आणि तो शब्द म्हणजे निरागसता. अर्थात ही निरागसता म्हणजे शास्त्रज्ञांची व्यावहारिक निरागसता. आपण ज्याला व्यावहारिक शहाणपण म्हणतो त्याचा अभाव या लोकांकडे अतिशय मुबलक प्रमाणात आढळून येतो. हा अभावच त्यांच्या या व्यावहारिक निरागसतेचं कारण असतो. आता थोडक्यात एक विषयाला सुरुवात करण्यापूर्वी थॉमस अल्वा एडिसन, ज्यांनी त्या विजेच्या बल्बचा शोध लावला, त्यांचं एक छोटंसं उदाहरण मी देतो. त्यांनी म्हणे एक मांजर पाळली होती आणि त्या मांजराला घरातून आत बाहेर करता यावं, स्वतःचे देहधर्म उरकण्यासाठी वगैरे म्हणून घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या खाली कोपऱ्यामध्ये आणखी एक छोटासा दरवाजा सहज उघडणारा असा तयार करून घेतला होता.
की जेणेकरून ती आपले स्वतःचे देहधर्म ओळखण्यासाठी घरातून बाहेर पडते आणि आत येईल, सहज तिला शक्य व्हावं, घरात काही करू नये अशा पद्धतीने. तर त्यांनी अशा प्रकारचा दरवाजा करून घेतला होता, त्याला ते म्हणायचे मांजर दरवाजा. असो, तर ही मांजर काय की कदाचित स्वतःचे दैनंदिन देहधर्म उरकण्यासाठी बाहेर जायची, पण मोठी झाल्यानंतर वयोमाना परत्वे येणारे जे काही देहधर्म असतात तेही ती बाहेर उरकून यायची. यथावकाश तिला भरपूर पिल्ल वगैरे झाली. पिल्ल थोडीशी मोठी झाल्यानंतर घरामध्ये इकडे तिकडे अशी फिरू लागली. आता हे जे एडिसन महाशय होते त्यांनी काय केलं की त्या मांजर दरवाजाच्या शेजारीच आणखी एक छोटा दरवाजा तयार केला की जो पण सहज उघडता येईल असा. का? तर म्हणे त्या पिल्लांसाठी. तर ही झाली व्यावहारिक निरागसता. तर असे हे शास्त्रज्ञ त्यांच्या व्यावहारिक निरागसतेमधून अनेक व्यावहारिक विनोद निर्माण होतात जे अतिशय निरागस असतात. त्यात ज्ञानामृताचा डोस नसतो, पांचटपणाचा लोट नसतो, की पाचकळपणाचा घोटही नसतो. म्हणून शास्त्रज्ञ ही निरागसता जोपण्यासाठी म्हणून शास्त्रज्ञ. असो, तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी आपल्या सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून काही अनाकलनीय असे शोध लावले. विशेषतः त्यांनी मांडलेलं जे सूत्र आहे E=mc², काही न का कळेना पण हे सूत्र अगदी अशास्त्रीय लोकांमध्ये सुद्धा अतिशय फेमस, फार प्रसिद्ध आहे एकदम. या सूत्राचा साधा सरळ सोपा अर्थ असा की वस्तुमान गुणिले प्रकाशाच्या वेगाचा वर्ग म्हणजे ऊर्जा. आता मला सांगा, आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला यातून काय मिळालं किंवा यातून काय समजलं? आणि अर्थात महिना अखेरीस येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी त्यातून काय फरक पडला? काहीच नाही. पण नाही, पुण्यातील ज्येष्ठ नागरिक कट्ट्यांवरती या सापेक्षतावादावर हिरहिरेने चर्चा केल्या जातात आणि कटिंग चहाच्या पैजा जिंकल्याने हारल्या जातात. असो, शेवटी काय, वस्तुमान, काळ, वेग, प्रकाश, गुरुत्वाकर्षण आणि या सगळ्यांची एकमेकांशी असणारी सापेक्षता, या सर्व गोष्टी आपल्यापासून मात्र अनंत प्रकाश वर्ष दूर आहेत, हेच खरं. आता हे सगळं आठवायचं कारण म्हणजे परवा असंच एकदा थोबाड पुस्तिका, ज्याला मी थोबाड पुस्तिका म्हणतो, साध्या भाषेत ज्याला फेसबुक म्हणतात, ही पानाशी वर सारत असताना जगप्रसिद्ध चित्रपट अभिनय सम्राट, निर्माते, दिग्दर्शक चार्ली चॅप्लिन आणि अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्यातील चर्चेचा एक किस्सा वाचनात आला. एकदा म्हणे चार्ली चॅप्लिन आणि आइन्स्टाईन यांची गाठ पडली. आइन्स्टाईन चार्ली चॅप्लिनला म्हणाले, तुम्ही खरोखरच सामान्य आहात, ग्रेट आहात, कारण तुम्ही तुमच्या चित्रपटात एकही शब्द बोलत नाही, तरीही तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ते प्रेक्षकांना अचूक समजतं, म्हणूनच तुम्ही एवढे प्रसिद्ध आहात. आता चार्ली चॅप्लिन असते ते त्याच्यावरती म्हणाले, अहो हे तर काहीच नाही, तुम्ही मोठमोठ्या सभांमध्ये एवढी व्याख्यानं देता, यातील एकही शब्द कळाला नाही तरीही लोक तुमची वाहवा करतात, तुम्ही प्रसिद्ध आहात, तुम्ही खरे असामान्य. आता ही गोष्ट इथंच संपवली असती तर ठीक होतं, पण नाही, लोकांना काय आणि काय खाज लागते हे समजत नाही. उगाचच काहीतरी पांचट गोष्ट अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या नावावरती खपवायची. याला काय म्हणायचं? तर तो पुढचा पांचट किस्सा जे मला ऐकवायचा आहे ते. तर चार्ली चॅप्लिन पुढे म्हणाले की, का हो डॉक्टर साहेब, तुम्ही तुमचा तो जगप्रसिद्ध सापेक्षतावादाचा जो सिद्धांत आहे तो थोड्या सोप्या भाषेत सांगू शकाल का? त्यावर आइन्स्टाईन थोडंसं हसले आणि म्हणाले, असं पहा, आता एखाद्या जळत्या शेगडीवर तुम्ही तुमचा हात 1 मिनिटभर धरा, तुम्हाला एक एक सेकंद एक एक तासासारखा वाटेल, आणि तेच एखाद्या सुंदर तरुणी सोबत घालवलेला एक एक तास सुद्धा अगदी कमी,
म्हणजे एखाद्या सेकंदासारखा निसटून गेल्यासारखा वाटेल, यालाच म्हणतात सापेक्षतावाद. आहे की नाही? अस्सल पांचटपणा. तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांची पत्नी, आता हे पत्नी म्हटल्यानंतर मी काही फार एक्सप्लेन करत नाही, तर त्यांची पत्नी सुद्धा, असं आपण म्हणू, तर त्यांची पत्नी सुद्धा त्यांना चांगले कपडे घालण्याची, व्यवस्थित राहण्याचं, टापटीप राहण्याचा आग्रह करत असे. आणि त्यावर त्यांचं उत्तर असं आहे की अगं, माझ्या ऑफिसमधील सर्वच जण मला चांगले ओळखतात, मग अशा ठिकाणी चांगले कपडे घालून जाण्यात काय हाशील आहे? झालं, ती बिचारी निरुत्तर होऊन गप्प बसत असेल. मग एके ठिकाणी आइन्स्टाईन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण होतं. मग मात्र ही हट्टाला पेटली आणि तिने आग्रह धरला, आज नुसते चांगलेच नाही तर ठेवणीतले कपडे घालून जायचं. भरपूर आग्रह झाल्यानंतर आइन्स्टाईन यांचं उत्तर असं होतं, अगं, मी आज पहिल्यांदाच तिथे जातोय, तिथे मला त्या आयोजकांशिवाय दुसरं कोणीही ओळखत नाही, मग अशा ठिकाणी चांगले ठेवणीतले कपडे घालून जाण्यात काय हाशील आहे? आता याला कपड्यांबद्दलची अनास्था म्हणायचं का अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा हजरजबाबीपणा, हे ज्याचं त्यांनी ठरवा. तर आइन्स्टाईन मूळ जर्मन मधले होते, ते ज्यू होते आणि तिथे ज्यूंवरती अत्याचार चालू झाले म्हणून ते अमेरिकेला स्थायिक झाले. तर तिथे अमेरिकेत गेल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली झाली, संपन्न झाली. मग तिथे त्यांनी सारखं वेगवेगळ्या शहरामध्ये जावं लागायचं आणि त्या काळी वाहतुकीची साधनं इतकी चांगली नसायची, म्हणून मग त्यांनी स्वतःसाठी एक गाडी घेतली आणि एक ड्रायव्हरला पण ठेवलं. आणि तो ड्रायव्हर सतत आइन्स्टाईन यांच्या बरोबर असायचा. ते जिथं जातील, जिथं व्याख्यान देतील, तिथेही त्यांच्या शेजारी तिथं विंगेमध्ये बसून असायचं. आणि इतक्या वेळा ते व्याख्यान ऐकून 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 त्याचं तोंडपाठ झालं. एकदा असंच ते लांबच्या गावाला निघाले होते व्याख्यान द्यायला. आता ते तिथं प्रथमच जाणार होते, तिथं त्यांना कोण फारसं ओळखत नव्हतं, पण आइन्स्टाईन यांचं नाव तिथल्या लोकांनी ऐकलं होतं, पण प्रत्यक्षात कधी त्यांना पाहिलेलं नव्हतं. आता ड्रायव्हरला हे माहित होतं. तो ड्रायव्हर आइन्स्टाईन यांना म्हणाला, सर, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी व्याख्यान द्यायला जाता आणि तेच 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 बोलता, मला सुद्धा आता अगदी तोंडपाठ झालेलं आहे, आता मी सुद्धा तुमच्या इतकंच चांगलं व्याख्यान देऊ शकतो वगैरे वगैरे. तो बडबड करत होता. लोकांना काय त्यात स्वारस्य वाटतं मला काही कळत नाही वगैरे वगैरे, असं त्याचं बडबड चालू होती. तर आइन्स्टाईन यांना गंमत करायची युक्ती आली. ते म्हणाल्या, आपण असं करू, आज मी तुझा ड्रायव्हर बनतो आणि आज तू व्याख्यान दे. खरोखरच आइन्स्टाईन असं काय म्हणतील अशी त्याला अपेक्षा नव्हती, म्हणून तो जरा हडबडला. पण शेवटी होय नाही करता करता तो तयार झाला. बघ, आणि मग कपड्यांची आणि जागांची अदलाबदल झाली. तिथं पोचल्यानंतर आगत स्वागत झालं आणि ड्रायव्हरने एक अतिशय उत्तम असं तिथं व्याख्यान दिलं. आणि शेवटी आयोजकांनी सांगितलं की कोणाला काही शंका असल्यास विचारा. आता खरी परीक्षा होती. किरकोळ शंकांना त्यांनी उत्तरं दिली, पण एका किचकट श्रोत्यानं आइन्स्टाईन यांना अडचणीत आणण्यासाठी मुद्दामच अतिशय अवघड शंका विचारली. आता मात्र सगळीकडे टाचणी पडलेली सुद्धा समजेल अशी उत्सुकतावादा शांतता पसरली होती. आइन्स्टाईन या शंकेचं काय उत्तर देतं? क्षणभर तो ड्रायव्हर गोंधळला, पण तोही हुशार होता. तो म्हणाला, अहो त्यात काय म्हणला, या साध्या प्रश्नाचं उत्तर माझा ड्रायव्हर देखील दे, असं म्हणाला. तो माईक घेतला, आपल्या आइन्स्टाईन महाशयांच्या हातात दिला आणि बाहेर पडून निघून गेला. तर अशा ह्या आइन्स्टाईनच्या नावावरती खपवलेल्या अनेक कथा आहेत. जर शास्त्रज्ञ म्हणला की तो विसरभोळा असायलाच पाहिजे, असा एक अलिखित नियम आहे. आणि मग असंख्य विसरभोळेपणाचे किस्से त्यांच्या नावावरती खपवले जातात. अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या विसरभोळेपणाचे तर अनेक किस्से आहेत. आइन्स्टाईन एकदा प्रिन्स्टन विश्वविद्यालयातून आपल्या घरी निघाले. त्यावेळेला गाडी वगैरे नव्हती, म्हणून मग बसही निघून गेली होती, म्हणून त्यांनी टॅक्सी बोलवली. टॅक्सीवाल्याला थांबवलं. तो टॅक्सीवाला काही त्याला ओळखत नव्हता. टॅक्सीमध्ये बसले, पण
त्यांना काही केलं स्वतःच्या घराचा पत्ताच आठवला. आता टॅक्सीवाल्याला तर सांगितलं पाहिजे मला कुठं जायचंय, काय करायचंय वगैरे, पण त्यांना स्वतःच्या घराचाच पत्ता आठवला. करायचं काय? शेवटी त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. त्यांनी ड्रायव्हरला विचारलं, का हो, तुम्ही अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या घराचा पत्ता तुम्हाला माहिती आहे का? तो ड्रायव्हर एकदम जोशात आला. अहो, त्यांना इथं कोण ओळखत नाही म्हणला. तुम्हाला त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटायचंय का वगैरे असं तो म्हणाला. तर अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणाला, अहो छे 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 म्हणला, अहो मीच अल्बर्ट आईन्स्टाईन आणि मीच माझ्या घराचा पत्ता विसरलोय म्हणून मी तुम्हाला विचारतोय. तो ड्रायव्हर केवळ अवाकच झाला नाही, तर तो अक्षरशः कृतकृत्य झाला. अल्बर्ट आईन्स्टाईन आपल्या टॅक्सीमध्ये बसले. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी त्याला आईन्स्टाईन यांना त्यांच्या घरी सोडलं आणि उतरताना खूप आग्रह केला तरी त्यांनी टॅक्सीचं भाडं काही घेतलं नाही त्यांच्याकडे. शेवटी अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी एका कागदाच्या चिठोऱ्यावरती काहीतरी अनाकलनीय विचित्र असे काहीतरी शब्द लिहिले आणि तो चिठोरा त्याच्याकडे दिला आणि त्याला सांगितलं, जपून ठेव, बस, आणि निघून गेला. यथावकाश काही वर्षांनंतर आईन्स्टाईन यांचं देहावसान झालं आणि त्यांनी वापरलेल्या काही साध्या वस्तूंचे लिलाव व्हायला लागले. आणि नेमकं त्याच वेळेला आपला हे ड्रायव्हर एक मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला होता. काय करावं त्याला काही सुचत नव्हतं. अचानक त्याला त्या चिठोऱ्याची आठवण झाली. मग त्यांनी ते टॅक्सीच्या त्या कप्प्यांमधनं कुठं तरी तो चिठोरा शोधून काढला. काय लिहिलंय त्यालाही काही कळलं नाही, पण मग तो त्या संस्थेकडे गेला आणि त्यांना सांगितलं की असं असं आईन्स्टाईननी हा लिहिलेला आहे. मग त्या लिखाणाची बाकी सगळ्याची शहानिशा झाल्यानंतर त्याचा लिलाव केला आणि अक्षरशः लाखो डॉलर्स त्याला भाव मिळाला. असं हे अल्बर्ट आईन्स्टाईन यांचं व्यक्तिमत्व. आता अगदी शेवटी जाता जाता त्यांच्या विसरभोळेपणाची आणखी एक गोष्ट सांगतो. एकदा आईन्स्टाईन रेल्वेने प्रवास करत होते. वाटेत तिकीट तपासनीस, म्हणजे आपण ज्याला साध्या भाषेत तिकीट चेकर टीसी म्हणतो, तो आला. डब्याच्या एकाकडे तिकीट चेक करत 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 तो येत होता आणि तो आईन्स्टाईन जिथं बसले होते तिथपर्यंत आला. त्यांनी बघितलं, अरे बापरे, आईन्स्टाईन. अरे सर, तुम्ही? वेलकम टू माय ट्रेन सर, असं म्हणाला. स्वतःच्या डोक्यावरची हॅट काढली, त्यांची झुकला आणि त्यांना आदर व्यक्त केला. आईन्स्टाईन यांनी सुद्धा थोडंसं स्माईल देऊन, थोडंसं हसून तो आदर स्वीकार केला आणि ते आपल्या तिकीट शोधायच्या कामाला लागले. या खिशात बघ, इथं आहे का नाही, या खिशात नाही, इकडच्या खिशात नाही, पाठीमागच्या खिशात, मग कोटच्या खिशात, आतल्या खिशात, बाहेरच्या खिशात, इकडे तिकडे कुठेही त्यांना ते तिकीट काही सापडलं नाही. मग शेवटी ते उभे राहिले, सीटवरनं उभे राहिले आणि आपल्या पॅन्टच्या खिशात शोधायला. आता त्यांची ही धडपड बघून त्या टीसीला राहवलं. तो म्हणाला की सर प्लीज 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 राहू दे. अहो, तुम्ही तिकीट नक्कीच काढलं असणार, मला माहिती आहे. असेल इकडे तिकडे कुठेतरी गेला असेल, राहू दे, तुम्ही तिकीट नाही दाखवलं तरी चालेल, असं तो टीसी म्हणाला आणि तो पुढे तिकीट तपासत पुढे निघून गेला. तो तपासत अगदी डब्याच्या शेवटपर्यंत आला आणि दरवाजापर्यंत गेला. म्हणजे सहज वळून बघितलं पाठीमागे आईन्स्टाईन बसले होते की उतरण्याच्या पूर्वी एकदा त्यांना पाहावं म्हणून. तर ते अजूनही हे महाशय आपल्या सीटच्या खाली, आपल्या बॅगेमध्ये, आपल्या पाकिटामध्ये कुठं तिकीट दिसतंय का हे सगळं पाहत होते. त्या टीसीला बिचारायला राहावलं नाही. तो घाईघाईने परत आला, आईन्स्टाईनकडे परत आला आणि म्हणाला, सर खरंच राहू दे. अहो, तिकीट इतक्या तातडीने शोधण्याची गरज नाही, मला माहिती आहे तुम्ही तिकीट काढलेलं असणार. आणि तसंही असं वगैरे तो पुढे बोलत होता. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी त्याला जवळ बोलवलं आणि त्याच्या कानामध्ये हळूच सांगितलं, मित्रा, हे सगळं ठीक आहे रे, पण मला नेमकं कुठं उतरायचंय हे मला कसं कळणार? आता याला म्हणतात निरागस विनोद. आणि ही खरी निरागसता ही लहान मुलांमध्ये अगदी ठासून भरलेली असते. तसं म्हणायला गेलं तर हे शास्त्रज्ञ लोक व्यावहारिक दृष्ट्या बालिशच असतात. म्हणजे आज आहे 14 नोव्हेंबर, म्हणजे बालदिन, आणि याच निमित्तानं बालकांची निरागसता आपल्यामध्ये जोपासणार आहे. पण समाजासाठी
अनाकलनीय पण असामान्य आणि खूप प्रचंड महत्वाचं असं काहीतरी करून जाणाऱ्या शास्त्रज्ञांची अशा प्रकारे आठवण काढतात. हेही बालदिन साजरा करणंच नव्हे काय? असो, तर असेच आनंदी, समाधानी आणि निरागस राहा. सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.